नमस्कार मित्रांनो, आजचा विषय प्रत्येक विवाहित पुरुष व त्याचे आईवडील, भाऊ-बहीण आणि संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कल्पना करा, एका दिवशी अचानक पोलीस तुमच्या घरी येतात आणि सांगतात की तुमच्या विरोधात छळ किंवा कौटुंबिक अत्याचाराची एफ-आय-आर दाखल झाली आहे. क्षणात तुमच्या मनात विचार येतो, आता मला अटक होणार का? माझी नोकरी जाईल का? समाजात माझी बदनामी होईल का? माझे आईवडील देखील जेलमध्ये जाणार का? अनेक लोक अशा परिस्थितीत घाबरून जातात. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये नागरिकांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे नियम घालून दिले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एफ-आय-आर दाखल झाली म्हणून लगेच अटक करणे पोलिसांसाठी आता कायदेशीरदृष्ट्या सोपे राहिलेले नाही. चला तर मग संपूर्ण माहिती समजून घेऊया. गेल्या काही वर्षात कलम 498A कौटुंबिक छळ यांसारख्या प्रकरणांमध्ये काही वेळा कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी सर्वोच्च न्यायालयासमोर वारंवार लोकांनी मांडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये फक्त पतीच नाही तर 70-80 वर्षाचे त्याचे आईवडील, दूर राहणारे भाऊ, विवाहित बहिणी, अगदी परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांनाही आरोपी करण्यात येत होते. अशा परिस्थितीत एफ-आय-आर दाखल होताच सरसकट अटक केली जात असल्याबाबत न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली होती. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा केस लॉ म्हणजे सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय आहे तो म्हणजे अर्नेश कुमार या केसमध्ये. आता अर्नेश कुमारची केस काय आहे? 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. प्रकरणाचं नाव आहे अर्नेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ बिहार. या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले, अटक हा नियम नाही, अटक हा अपवाद आहे. म्हणजेच पोलिसांनी एफ-आय-आर दाखल झाली म्हणून आरोपीला लगेच पकडून जेलमध्ये टाकणे योग्य नाही. प्रत्येक प्रकरणात अटक आवश्यक आहे का याचा स्वतंत्र विचार करावा लागेल. यामध्ये सेक्शन 41 व सेक्शन 41A महत्त्व खूप आहे. नागरिक सुरक्षा संहिता अर्थात BNSS म्हणजे पूर्वीच्या CRPC मधील सेक्शन 41 आणि सेक्शन 41A यांसारख्या तरतुदींना महत्त्व देण्यात आलेलं आहे. या तरतुदीनुसार ज्या गुन्ह्यांची शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी आहे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी थेट अटक करण्याऐवजी आधी नोटीस देण्याचा विचार करणे आवश्यक आहे. याला सामान्य भाषेत 41A ची नोटीस असे म्हटले जाते. 41A ची नोटीस म्हणजे काय? समजा तुमच्या विरुद्ध एफ-आय-आर दाखल झाली, पोलिसांना चौकशीसाठी तुमची गरज आहे. अशा वेळी त्यांनी तुम्हाला एक नोटीस पाठवावी. त्या नोटीसमध्ये नमूद केलेले असते की या दिवशी या वेळेला चौकशीसाठी उपस्थित राहावे. जर तुम्ही त्या नोटिसीचे पालन केले, चौकशीला सहकार्य केले, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न नाही केला, साक्षीदारांवर दबाव टाकला नाही, तर सामान्यतः लगेच अटक करण्यामागचे कोणतेही कारण उरत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना स्पष्ट म्हटले आहे की अटक करण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःचे समाधान करून घ्यावे की अटक खरोखर आवश्यक आहे का. फक्त एफ-आय-आर आहे म्हणून अटक होऊ शकत नाही. पोलीस अधिकाऱ्याला कारणे लेखी स्वरूपात नोंदवावी लागतात. सर्वोच्च न्यायालयाने इतकेच नाही तर पुढे सांगितले, जर पोलिसांनी अर्नेश कुमारच्या गाईडलाईन्सचे पालन नाही केले तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईसुद्धा होऊ शकते. काही परिस्थितीत न्यायालयाचा अवमान झाल्याची कारवाई देखील होऊ शकते. म्हणजेच हे नियम केवळ सल्ला नाहीत तर ते बंधनकारक आहे. एफ-आय-आर झाली तर काय करावे? पहिली गोष्ट, घाबरू नका. दुसरी गोष्ट, ताबडतोब अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या. तिसरी गोष्ट, पोलिसांकडून आलेल्या नोटिसीकडे दुर्लक्ष करू नका. चौथी गोष्ट, सर्व कागदपत्रे, मेसेजेस, कॉल रेकॉर्डिंग्स आणि तुमच्या बाजूचे पुरावे जतन करून ठेवा. जर तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल तर योग्य वेळी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असतो. एक महत्त्वाचा गैरसमज, अनेक लोक म्हणतात 498A लागली म्हणजे थेट जेल. हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. प्रत्येक एफ-आय-आर नंतर अटक होते असे नाही. प्रत्येक आरोप खराच असेल असे नाही आणि प्रत्येक आरोपी दोषी असेल असे नाही. भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्ती निर्दोष मानली जाते जोपर्यंत त्याला न्यायालय दोषी ठरवत नाही. येथे एक गोष्ट समजून घ्या, हे नियम महिलांच्या संरक्षणाविरोधात नाहीत. खरे पीडित व्यक्तींना न्याय मिळालाच पाहिजे, पण त्याचवेळी खोट्या आणि अतिरंजित आरोपांमुळे निष्पाप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नये. म्हणूनच न्यायालयाने दोन्ही बाजूंमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे.
मित्रांनो, जर तुमच्या विरुद्ध किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाही विरुद्ध वैवाहिक वादातून एफ-आय-आर दाखल झाली असेल, तर सर्वप्रथम कायदा समजून घ्या. एफ-आय-आर म्हणजे शिक्षा नाही, एफ-आय-आर म्हणजे दोष सिद्ध झाला असे नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पोलिसांना कायदेशीर प्रक्रिया पाळल्याशिवाय सरसकट अटक करता येत नाही. म्हणून घाबरण्याऐवजी तुमचे अधिकार जाणून घ्या आणि योग्य कायद्याचा सल्ला घ्या. कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचे घराचे संरक्षण करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लॉ टॉक्स मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.